जखमी काळविटासाठी सावरा मंचनपूर येथील ग्रामस्थांची 2 तास झुंज. अकोट दर्यापूर रोडवरील सावरा नजदीक मृदुल हॉटेल जवळ शनिवारी रात्री सुमारे 8 वाजता जखमी अवस्थेतील काळवीट आढळून आलं. जंगली कुत्र्यांच्या तावडीतून त्याला वाचवण्यासाठी आर्मी सैनिक प्रवीण चौधरी, सामाजिक कार्यकर्ते नरेश पुनकर, आदेश चौधरी, हरिओम चौधरी, ऋषी चौधरी, पवन चौधरी, जय चौधरी, उज्ज्वल चौधरी, अजय काळे, निवृत्ती चौधरी, सुरेश गावंडे यांनी सलग 2 तास अथक प्रयत्न केले. मात्र वनजीव विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर संघर्षानंतर अखेर नरेश पुनकरांनी पत्रकार रविराज मोरे यांना संपर्क साधला असता मोरे यांनी तात्काळ दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरत अवघ्या 10 मिनिटात वनजीव संरक्षण वनविभाग अकोट विभागाचे कटारिया सर दीपक पोसरे, सोपान रजाने, सचिन बोके, SP राऊत व धनेश इंगळे घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी MH30 BD 4624 क्रमांकाच्या पिकअप वाहनातून जखमी काळविटाला उपचारासाठी अकोट येथे हलवले. वनविभागाच्या कथित दिरंगाईमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून उपचारानंतर हे काळवीट खरोखरच सुरक्षितपणे जंगलात सोडले जाणार का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. वन्यजीव संवर्धनाबाबत वनविभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची चर्चा परिसरात रंगत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी नरेश पुनकर, उपसंपादक, अकोला.